अध्याय 26वा गर्दभी तीर्थ वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच अथान्यत कथयिष्यामि मंडपेश्वरमुत्तमं स्तातमात्रो नरस्तत्र न विषेद योनी संकटम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, आता उत्तम मंडपेश्वर तीर्थाबद्दल सांगतो, जिथे केवळ स्नान केलेला मनुष्य योनी संकट उपभोगत नाही। हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या क्षेत्री दशलाख तीर्थे आहेत। मंडपेश्वर तीर्थाचे कुर्मवृद्धीप्रमाणे पूजन होते। हे राजा, त्या तीर्थात देव व दैत्यांनी यज्ञ केला आहे। अनेक जन्माचे पाप तत्क्षणी नष्ट होते। तिलोदक व पिंडदानाने जोपर्यंत श्री नर्मदा आहे तोपर्यंत पितर तृप्त राहतात। जो तिथे देहत्याग करतो तो 10,000 वर्ष विद्याधरांच्या पुरीत जातो। बादरायण व शाकट नावाचे श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते। हे महर्षी गणांनी सेवित पवित्र अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहत होते। काय सांगतात? बादरायण व शाकट नावाचे श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते। ते महर्षी गणांनी सेवित पवित्र अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राहत होते। श्री महादेवाच्या भक्तीत मग्न राहून ते कंदमुळे व फळभाज्या खाऊन उदरनिर्वाह करत होते। एकदा अजापाल नावाचा राजपुत्र इंद्रतुल्य पराक्रमी अयोध्येचा राजा 108 वाघांना बकऱ्या करून त्यांचे रक्षण करत होता। त्या राजाच्या काळी कुबेरा समान धनाढ्य प्रजा 1.25 लाख वर्ष जीवित होती व राजा अयोध्यापुरीवर राज्य करत होता। एकदा तो महाभाग राजा सेना व हजारो राजांसहित आनंदाने शिकारीस गेला। त्या राजाने सुमेरू पर्वतातुल्य पर्वत शिखरावर हजारो सुंदर पुष्पवाटिका व अनेक प्रकारचे महाल पाहिलेत। तिथे हजारो जितेंद्रिय संन्यासी श्री महादेव व देवांचे यथाविधी भक्तीने पूजन करून बादरायण व शाकट या दोन्ही मानसपुत्रांना नमस्कार करावयास सांगून त्यांनी पितरांना तारण्यासाठी करावयाच्या श्राद्धाच्या सिद्धीसाठी मधुर वाणीने सांगितले। माझ्यावर महाकृपा करावी हे विनवून त्या सर्व मुनींचे पूजन करून त्यांना नमस्कार करून त्यांच्या पुढे ते स्थित झाले। अजापाल राजाचे ते वचन ऐकून त्या सर्व ऋषींमधील वृद्ध बादरायण व शाकट हे दोन्ही श्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र राजास म्हणाले, उत्तम व्रतधारी सर्व मुनी राजाचे दान घेणारे नसतात। उत्तम व्रतधारी सर्व मुनी राजाचे दान घेणारे नसतात। राजाकडून दान घेणे महाघोर पाप व महाभयप्रद असते। नरकातील घोर पीडा सहन करण्यास कोण शक्तिमान असतो? हे नृपश्रेष्ठ, तुमचे कल्याण व्हावे व तुमचा मार्ग सुखकारक व्हावा। हे सांगून त्या मुनींनी वाणी संयमित केली। मुनींच्या शापभयाने राजाही चूप बसला। त्यानंतर संकल्प करून घंटा आदी आभूषणांनी भूषित 10,000 हत्ती व एक सुवर्णमय मठ एका ब्राह्मणाला दिला। कालंजर पर्वताला भक्तिपूर्वक 3 प्रदक्षिणा घालून राजा मित्रांसह श्री महेश्वराला नमस्कार करून इंद्रदेवाच्या अमरावतीप्रमाणे स्वनगरीस गेला। राजा निघून गेल्यावर काममोहित ऋषी मुनी अनेक रत्नांसहित हत्तींवर आरूढ झाले। कोणी घोड्यावर स्वार चामरांनी हवा घेत असताना तपोधन महर्षी अनेक भोग प्राप्त करत होते। देवांचे द्रव्य भोगणारे स्त्री लोभवश रजोगुणी ऋषी त्या देवद्रव्याने अतिशय सुखी झाले। कालांतराने ते सर्व मरण पावले। बादरायण व शाकट या 2 ब्राह्मणांव्यतिरिक्त देवांना अर्पित पदार्थांचे सेवन केल्यामुळे सर्व पापी मुनिश्रेष्ठांना श्वानयोनी प्राप्त झाली व ते अशुद्ध भोजन भक्ष करणारे झाले। तेथील लोकांच्या संगतीने ते दोन्ही मुनी श्वानमुखी झाले। सर्व निज कर्माचा विचार करून मनुष्यवाणीने त्यांनी संवाद साधला। त्या दोन्ही बादरायण व शाकट ब्राह्मणांनी श्वानयोनी प्राप्त मुनींना विचारले, तुम्हाला कोणत्या कर्मामुळे श्वानयोनी प्राप्त झाली? ऋषी उत्तरले, देवता, गुरु व श्री महादेवाचे द्रव्यदान व भोजनावर अतिक्रमण केल्यामुळे 3 प्रकारचे पातक अनुभवले। या संसर्ग दोषामुळे श्वानयोनी प्राप्त झाली। सर्व तीर्थांत देवांची 100 वर्ष भ्रमण केले। नैमिषारण्यात येऊनही जसेच्या तसे राहिलो।
त्यांचे स्पष्टीकरण ऐकून बादरायण व शाकट दोघे ब्रह्मदेवाचे यशस्वी पुत्र ब्रह्मलोकात गेले. प्रजापती श्री ब्रह्मदेवाला यथायोग्य नमस्कार करून त्यांनी तात्विक दृष्टी असलेल्या पित्यास सर्व वृत्तांत सांगितला. त्या दोन्ही श्रेष्ठ मुनींचे चेहरे उतरलेले पाहून लोकपितामह श्री ब्रह्मदेव बदले. देवांचे द्रव्य हरणाचे दुष्कृत्य केल्यामुळे स्वर्ग मिळत नाही. देव व दैत्यांकडूनही जे उल्लंघन अशक्य आहे ते देवद्रव्यावर जीविका करणारा क्षुद्र मनुष्य कसे करू शकतो. त्यांचे घोर नरकात अधःपतन अवश्य सांगितले जाते. त्यांच्या पापाचे निराकरण लोकपावनी श्री नर्मदाच करते हे शास्त्रात सांगितले आहे. श्री नर्मदात स्नान करून व श्री महादेवाचे पूजन करून सर्व पापातून मुक्ती मिळते हे सत्य आहे. श्री नर्मदात स्नान करून व श्री महादेवाचे पूजन करून सर्व पापातून मुक्ती मिळते हे सत्य आहे. श्री ब्रह्मदेवाचे वचन ऐकून बादरायण व शाकट ब्राह्मण ऋषींसहित तिथेच श्री नर्मदा तटाचे आश्रित झाले. या पापाच्या शुद्धीकरता इहलोकात अन्य नदी नाही. त्यानंतर ते सर्व मुनी पूर्वजन्मी केलेले पाप स्मरू लागले. हे राजा, श्री महादेवाच्या ध्यानात मग्न 6 महिन्याचा कालावधी गेल्यावर त्या तीर्थाच्या प्रभावाने ते पापरहित झाले. बली आदी सर्व मुनींनी इंद्रदेवासहित श्री महादेवांनी सांगितलेला श्रेष्ठ यज्ञ पाहिला. त्यानंतर मंडपेश्वराच्या दर्शनाने श्री महादेवादी सर्व देव व असुरही तेजस्वी झाले व मुनींसह त्यांना देवभाव प्राप्त झाला. त्यामुळे हे नृपश्रेष्ठ मंडपेश्वर लिंग इहलोकात प्रख्यात झाले. हे भरतवंशोत्पन्न राजा, हजारो क्षत्रिय इथे सिद्ध झाले. हे अनघ, मी हे सर्व संक्षेपाने सांगितले. हे राजा, हे श्रवण व कथन केल्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. राजा युधिष्ठिरने सांगितले, हे तपोधन, अमरेश्वराच्या पूर्वेला व पर्यंकच्या पश्चिमेला असलेल्या तीर्थांची संख्या क्रमाक्रमाने कथन करावी. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाग राजा, पूर्व भागात स्थित पापनाशक श्वेत किंशुक नावाच्या तीर्थासंबंधी ऐकावे, ज्यात स्नान करून मनुष्य सुखरूप स्वर्गात गेलेत. श्वेत किंशुक नावाचे लिंग परमसिद्धी देणारे आहे. स्वर्ग फल देणारे ताटेश्वर देवही आहेत. अन्य वर्ण नावाचे पापनाशक तीर्थही आहे, जिथे इहलोकात वर प्रदान करणारे त्र्यंबक महादेव आहेत. त्या तीर्थाच्या महात्म्यामुळे गंडेश स्वर्गात गेलेत. तिथे गंडकेश्वर लिंग तसेच शुक्लेश्वर लिंगही आहे. श्री नर्मदा व दंतीवनिका संगम लोकप्रसिद्ध आहे. तेथे सर्व सिद्धिदायी लिंगेश्वर लिंग आहे. अन्य बालकेश्वर व पूर्णकेश्वर लिंगही तिथे आहेत. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर उत्तम श्री नर्मदा पूर आहे. सर्व अनर्थांचे निराकरण करणारे कपिशिला नावाचे तीर्थ आहे. तिथे सिद्धेश्वर आणि नाडकेश्वर लिंग आहेत. हे नृपश्रेष्ठ, या अंतरात दशलक्ष नावांचे 10,00,000 तीर्थे यथाक्रम सांगितले आहेत. हे नृपश्रेष्ठ, त्यानंतर वैदुर्य पर्वताच्या पश्चिम दिशेस जावे, जिथे सर्व पापनाशक शशभी व श्री नर्मदा संगम आहे. तिथे भुक्ती मुक्तिदायी शशभेश्वर लिंगही आहे, जे त्रैलोक्यात प्रसिद्ध असून गर्दभ योनीतून मुक्त करते. हे राजा, इथे मंडलेश्वर नावाचे तीर्थ व लिंगही आहे, जिथे मांडलिक राजा व अजापाल मनुसिद्ध झालेत. तिथे यज्ञ करून मनुष्य संसारातून मुक्त होतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, तिलोदक व पिंडदानाने जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे पितर तृप्त राहतात. तिथे जे दान केले जाते त्याच्या पुण्याचे मोजमाप करता येत नाही. त्यानंतर सर्व तीर्थात श्रेष्ठ व कल्याणकारी कांतारक तीर्थास जावे. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व मरणोत्तर त्यांना पुनर्जन्म नसतो. मंडलेश्वरात 1,25,00,000पेक्षा अधिक तीर्थे आहेत. हे राजेंद्र, सर्व स्वतः पाहिलेले किंवा श्रवण केल्यानुसार कथन केले आहे. हे राजेंद्र, त्रेतायुगात पित्याच्या आज्ञेने रघुवंशातील श्री विष्णुरूप राम व लक्ष्मण नावाच्या राजकुमारांनी सीतेसह त्या श्रेष्ठ तीर्थात स्नान करून श्री महादेवाचे पूजन करून श्री नर्मदा पार केली होती. तिथे गुप्त राजतीर्थ आहे. तसेच देव व दैत्यांनी वंदित लक्ष्मणेश्वर व सीतेश्वर लिंग आहे. तिथे स्नान व शूलपाणी महादेवाचे पूजन केल्यास सर्व पापमुक्त होऊन गणांचे राज्य प्राप्त होते. त्यानंतर हे नृपश्रेष्ठ, पुण्यतीर्थ शिवालयास जावे. तिथे रमणीय माहिष्मतीपुरी पाहिल्यावर कोणाचेही अधःपतन होत नाही. तिथे कालाग्नी रुद्र हेतुपूर्वक प्रज्वलित आहेत. तिथे 33 करोड शिवलिंग आहेत. हे राजा, कोटी तीर्थात
कोटीश्वर लिंग आहे. तिथे त्या शिवलिंगाच्या पूजनाने करोड यज्ञांचे फल मिळते. तिथे केलेले दान करोडपट होते. ते भुक्ती फलदायी दशाश्वमेध तीर्थ आहे. तिथे तिलोदक देण्याने पितरांना उत्तम गती प्राप्त होते. केवळ स्नान केल्याने मनुष्य सूर्यासमान तेजस्वी होतो. तिथे सामान्यपणे पंचमहादेव सांगितले जातात. प्रभास, कुरुक्षेत्र, शुभ मायापुरी, अवंती महाकाल तसेच माहेश्वरपूर हे सर्व शिवलिंग अनुक्रमानुसार जाणावे. इथे केलेले दान, हवन, यज्ञ अक्षयाहून अक्षय होते. इथे जो देहत्याग करतो तो जिथे श्री महेश्वर देव निवास करतात त्या स्थानी जातो. जो प्रातःकाळी उठून या पवित्र शिवलिंगांचे कीर्तन करतो त्यास पापाचा स्पर्श होत नाही व यमलोक पाहावा लागत नाही. हे महाभाग, एक पिपिलिका नावाचे तीर्थ आहे जिथे सर्वात उत्तमोत्तम शिवलोकात मुंगी गेली. काय सांगतात? हे महाभाग, एक पिपिलिका नावाचे तीर्थ आहे जिथे सर्वात उत्तमोत्तम शिवलोकात मुंगी गेली. हे राजेंद्र, तिथे देवदैत्यांनी वंदित संध्या व श्री नर्मदाचा संगम आहे. जिथे मनुकेश्वर लिंग आहे जे मुनी पाहू शकतात पण मनुष्य पाहू शकत नाही. हे राजा, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर ते विख्यात नगर आहे जिथे 10,000 शिवलिंग व तीर्थे आहेत. तिथे चंडीश्वर, उडुगणेश्वर तसेच बकेश्वर लिंग जाणून घ्या जिथून बगळा स्वर्गास गेला. गंगावह नावाचे तीर्थ सर्व सिद्धिदायी आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, तिथे निर्मळ अंगारेश लिंगाचेही दर्शन घ्यावे. सोमतीर्थ व त्याच्या पुढे शुक्लतीर्थही माहिती करून घेण्यायोग्य आहे. राजा, तीर्थात सर्वश्रेष्ठ निरस नावाचे ध्रुव तीर्थ आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, याशिवाय अनेक हजार तीर्थे आहेत. पिपिलिका नावाचे तीर्थ भुक्ती मुक्ती देणारे आहे. श्री नर्मदाच्या पूर्व व पश्चिम दिशेस कोसभर अंतरात ऋषी व देवतांनी सेवन केलेली 15,000 तीर्थे जाणण्यास योग्य आहेत. तिथे केलेले दान व होमांची संख्या अगणित असते. तिथे जो देहत्याग करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन जोपर्यंत 14 इंद्र राहतात तोपर्यंत उमा महेश्वरपुरीत सर्व इच्छा पूर्ण करून आनंद उपभोगतो. यास्तव शांत चित्ताने श्री महादेवाचे पूजन करावे. नित्य सर्वांचा सुहृद व करुणाकराचे परमपद प्राप्त होते. हे राजा, तिथे क्षणभरात जे पुण्य प्राप्त होते ते शतवर्ष तप करून वा शेकडो यज्ञांनीही मिळत नाही. शिवाय शेकडो तीर्थांनी सिद्ध करणे जे अशक्य असते ते इथे सर्व दीन व अनाथ प्राण्यांना दया दाखवून शिवपूजन केल्यास सिद्ध होते. हे राजा, पुण्यवान पुरुषात सदैव मित्रत्व व आनंद असतो. सर्व प्राण्यांमध्ये पुण्यशील असणाराच सुखी होतो. हा विचार करून यत्नपूर्वक पुण्यच करावे. जिथे तीर्थक्षेत्र नसते तिथे केलेले पुण्य साधारण असते तर श्री नर्मदा संगम क्षेत्री केलेले पुण्य अमाप असते. काय सांगते? जिथे तीर्थक्षेत्र नसते तिथे केलेले पुण्य साधारण असते तर श्री नर्मदा संगम क्षेत्री केलेले पुण्य अमाप असते. तसेच इतर ठिकाणी केलेले पाप पुण्यक्षेत्री नष्ट होते. मात्र पुण्यक्षेत्री केलेले पाप वज्रलेपाप्रमाणे असते. महाबलवान स्वामी कार्तिकेय श्री नर्मदा किनारी जिथे उतरले होते तिथे असलेले सिद्धिदायी कार्तिकेश्वर लिंग जाणून घ्यावे. चंद्रेश्वर लिंग, शिकीश्वर लिंग तसेच सर्व पापनाशक शक्तीश्वर लिंगही जाणून घ्यावे. या लिंगांचे भक्तिभावाने पूजन करून मनुष्य ब्रह्महत्या आदी पापातून निसंशय मुक्त होतो आणि शिवलोक प्राप्त करतो. त्याच्या पितरांनाही स्वर्गप्राप्ती होते. राजा युधिष्ठिरने विचारले, हे पूज्य, माहिष्मतीच्या पश्चिमेला तिलेश जवळील सर्व पापनाशक सुरासुरांनी वंदित रासभी व श्री नर्मदा संगमाबद्दल श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, हे महाभाग राजा, प्राचीन इतिहास ऐक. श्री नर्मदा व गर्दभीचा संगम तिर्यक योनीतून सोडवणारा आहे. हे महाराज, त्या पापनाशक तीर्थात सुतेजा स्त्री व हरिकेश ब्राह्मणाची गर्दभ योनीतून मुक्ती झाली. हे युधिष्ठिर, महासमर्थ हविर्द्वान नावाचे राजर्षी झाले व ब्रह्मज्ञानींमध्ये श्रेष्ठ आत्रेयाचे पुत्र हरिकेश नावाचे ब्रह्मर्षी सुद्धा झाले. सुतेजा नावाची अग्निकन्या होती. ती विवाह धर्मानुसार हविर्धान राजर्षींना दान केली. ती कुश व वल्कल परिधान करणारी, कंदमुळे व फलाहार करणारी, रूप यौवन संपन्न पार्वती समान मनोहर होती. हविर्धान राजर्षींनी ऋतुकाळ जाळून पत्नीशी
समागम केला. तोपर्यंत सर्वशास्त्र जाणणारे तरुण हरिकेश तिथे आले. त्या महर्षींना आलेले पाहून सुतेजा कामासक्त होऊन जात होती. तरुण हरिकेशने आभूषणांनी भूषित त्या स्त्रीचा हात अचानक पकडला. कामपीडित त्या परस्त्रीशी त्या ब्राह्मणांनी यथेष्ट समागम केला. अग्निहोत्रशालेत त्या कामासक्त स्त्री पुरुषाचा संभोग झाला, जो धर्म व अधर्म पारंगत महात्मा हवीरदानने पाहिला. अग्निकन्येला पाहून ते उदास झालेत. पापकर्मी दुष्ट पापात्मा ब्राह्मण अवध्य आहे. तसेच ही दुष्ट निज पत्नी स्त्री असल्यामुळे अवध्य आहे. हा विचार करून निज भार्येला भ्रष्ट करणाऱ्या त्या ब्राह्मणास हवीरदान राजर्षी म्हणाले, माता गुरुपत्नी बहीण व कन्येशी समागम करणाऱ्याने अग्निप्रवेश केल्यास शुद्धी होते. हे ब्राह्मण, तू व माझी ही पत्नी गर्दभी व्हाल. देवतांचे 1000 वर्ष अशुद्ध भक्षण कराल. सुतेजा व हरिकेश या दोघांना हवीरदान राजर्षीने शाप दिला. वाईट कर्मामुळे हवीरदान राजर्षीच्या शापाने पीडित, अनेक दुःखांनी युक्त व परस्त्रीला भ्रष्ट करणारे हरिकेश त्या परस्त्री सहित गर्दभ योनीत अधःपतन झाल्यावर बद्रिकाश्रमात गेले. हिमालय, केदार, भैरव, नैमिषारण्य, सूर्याक्ष, गयातीर्थ, गंगासागर संगम, काशी, प्रयाग, ओघतीर्थ, पुष्कर, योगीश्वर, रुद्रकोटी, महेंद्र, ब्रह्मसंभव, प्रभास, कुरुक्षेत्र, सोमेश्वर तीर्थ आणि इतरही पृथ्वीवरील जी तीर्थे आहेत तिथे भ्रमण करू लागले. चिरकाळ त्या स्त्रीसहित गर्दभरूपात हरिकेशने घालवल्यावर अगस्त्य महामुनींची भेट झाली. त्या मुनींना साष्टांग नमस्कार करून हरिकेशने सांगितले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, शास्त्र नियमानुसार गुरुपत्नीशी वा परस्त्रीशी समागम करणाऱ्या पापीच्या पापाचे प्रायश्चित्त सांगावे. ब्रह्मलोकासमान स्थानी स्थित असलेले आपण आम्हाला या योनीतून मुक्त करा. अगस्त्य मुनी वदले, तुम्ही हवीरदान जवळ जा. हे ऐकून सुतेजाच्या संगतीतील हरिकेश ब्रह्मचारी मुनींना प्रत्यक्ष म्हणाले, ब्राह्मणांची निस्संशय माझ्यावर महाकृपा असल्याचे मी मानतो. त्यानंतर ते दोघे हवीरधानच्या आश्रमात गेले. मुनिश्रेष्ठ हवीरधानला नमस्कार करून हरिकेश म्हणाले, गुरुपत्नीशी समागम करणारा मी पापी आहे. या पुत्रास आपण क्षमा करावी. शापांत होण्याचा मी वर मागतो. हे सुव्रत, आपण मला वर देण्यास अतिशय योग्य आहात. त्या गर्दभरूप हरिकेशला हवीरधान राजर्षी वदले, स्वकर्माने तुला गर्दभ शरीर लाभले. कर्म करणाऱ्यास शुभ अशुभ फल अवश्य प्राप्त होते, याबाबत शंकाच नाही. हे ब्राह्मण, कर्मफल इंद्रदेवासहित देवांनाही माहीत नसते. हे ब्राह्मण, कर्मफल इंद्रदेवासहित देवांनाही माहीत नसते. कर्मगती अति गहन आहे. यास्तव हे ब्राह्मण, तुझा कोणत्याही प्रकारे दोष नाही, परंतु पूर्वसंचितानुसार तू हे कर्म केलेस, तेव्हा या गर्दभीसहित श्री नर्मदा तटावर तू अग्निप्रवेश कर. तिथे श्री महादेवाकडून वर प्राप्त झाल्यावर तुला उत्तम गती प्राप्त होईल. या प्रकारे सांगितल्यावर हरिकेश त्या गर्दभीसहित श्री नर्मदा तटावर गेले. लाकडे जमवून त्यांनी अग्निप्रवेश केला. श्री नर्मदात स्नान करताना जलप्रवेश झाला. तत्क्षणी त्या दोघांना दिव्य शरीर प्राप्त झाले. सर्व अलंकारांनी भूषित यथेष्ट यानावर आरूढ होऊन या तीर्थाच्या महात्म्यामुळे श्री लक्ष्मी विष्णू समान अनेक भोग भोगून माहेश्वरपुरीस ते गेलेत. या कारणामुळे तिर्यक योनीतून सोडवणारा हा पवित्र संगम आहे. तिथे हरिकेशेश्वर व सुतेजाने निर्मिलेले लिंग आहे. याशिवाय हवीरधानेश्वर व चौथे अगस्त्य मुनींनी स्थापन केलेले लिंगही आहे. हे 4 लिंग काममोक्षदायी आहेत. त्या तीर्थात तिलोदक दिल्याने मातापित्याच्या कुळातील पितरांचा नरकातून उद्धार होतो. तिथे स्नान करणारे स्वर्गात जातात व मरणोत्तर त्यांना पुनर्जन्म नसतो. हे राजा, हा प्राचीन इतिहास मी तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील गर्दभी तीर्थ वर्णन नावाचा 26वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे या अध्यायात 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे पहिली जी कथा सांगितली तर त्यामध्ये प्रत्येक राजा ऋषींना ब्राह्मणांना
देऊ करत होता, परंतु त्यातील 2 मुनींनी ते दान स्वीकारलं नाही आणि त्यांनी राजाला सांगितलं की सर्वच मुनी दान स्वीकारत नाहीत आणि असं दान स्वीकारण्याचे सुद्धा खूप दुष्परिणाम असतात आणि ते भोगावे लागतात आणि त्या दोघांनी वगळून बाकी सर्वच ऋषींनी दान स्वीकारलं आणि त्यांनी दान स्वीकारल्यानंतर त्यांना इतकं प्रचंड प्रमाणात दान प्राप्त झाल्यानंतर ते ऋषी रजोगुणी होते आणि त्यामुळे त्यांनी त्या दानातून त्यांच्या हातून विकर्म घडले. परिणामस्वरूप त्यांना नंतर श्वान योनी प्राप्त झालेली आहेत आणि ते त्या श्वान योनीमध्ये अनेक जन्म त्यांनी श्वान योनीमध्ये घालवले आणि त्यावेळेला मग ते दोन्ही जे ऋषी होते की त्यांनी त्या दानाचा स्वीकार केला नाही, त्यांनी त्यांना श्वानयोनी का प्राप्त झाली हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी भगवंताकडून वरदान मागितलेलं आहे आणि त्यांना ह्या सर्वच मुनींना नर्मदा तटावरती त्यांनी तपस्या केली, प्रायश्चित्त केलं आणि ते मुक्त झालेत. तर असं हे दान, पुन्हा एकदा ही कथा आहे की दान स्वीकारल्यानंतर त्याचं योग्य रीतीने विनियोग करणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य रीतीने जर विनियोग झाला नाही, त्यातून रज आणि तमच कर्म झाले तर मात्र ते दान आपणाला अधोगतीला घेऊन जातं. दुसरी गोष्ट कथा सांगितली की हे गुरुपत्नीशी समागम झाला, ऋषीपत्नीशी समागम केल्यामुळे ह्यांना जी योनी प्राप्त झाली, गर्दभ ही योनी प्राप्त झाली, तर त्यातून सुद्धा मुक्तता होण्यासाठी नर्मदा तटी केलेलं प्रायश्चित्त, तपश्चर्या, त्यातून ते मुक्त झालेले आहेत. तर अशा रीतीने इथे 2 महत्त्वाच्या दान आणि गुरुपत्नीशी समागम केल्यामुळे जे पातक प्राप्त झालं होतं आणि त्यातून अनेक जन्म त्यांचे गर्दभ योनीत गेले, परंतु नर्मदा तटी केलेल्या तपश्चर्येनंतर त्यांची त्यातनं मुक्तता झाली. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.